पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ एका सहकलाकाराबद्दल बोलले होते. नट बरेच जण असतात, पण असा सज्जन नट मी कधीच पाहिलेला नाही. कुठलीही भूमिका दिली तरी ते त्याच ताकदीनं पार पाडत. एक चांगले अभिनेते तर ते होतेच, पण त्याहूनही चांगला माणूस होते. हे शब्द ज्या अभिनेत्याबद्दल मामाने उद्गारले ते ज्येष्ठ कलाकार जयराम कुलकर्णी. 60-70च्या दशकात लावणी, कुटुंबप्रधान विषय, सामाजिक आणि ग्रामीण आशय असणारे विषय यावर प्रामुख्याने मराठी चित्रपटांची निर्मिती होत होती. याच काळात अनेक कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत आले. साधेपणा, नैसर्गिक अभिनय आणि महाराष्ट्राच्या मातीची ओळख जपणाऱ्या व्यक्तिरेखा साकारून त्याने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली. चित्रपटातील नायिकेचे वडील, काका, गावातली प्रतिष्ठित व्यक्ती किंवा कर्तव्यदक्ष अधिकारी अशा अनेक भूमिका त्याने अगदी सहजगत्या पार पाडल्या. त्यांच्या अभिनयातला सहजपणा बघून रसिक प्रेक्षकांना हा आपल्यातलाच माणूस असल्यासारखं वाटायचं आणि तीच त्यांच्या अभिनयाची खरी ताकद होती. जयराम कुलकर्णींच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून झाल्यामुळे अचूक संवादफेक आणि बरोबरच उत्तम अशी देहबोली आणि भावनांचा वापर त्यांनी आपल्या अभिनयात केला. जयराम कुलकर्णी यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1932 रोजी बार्शी तालुक्यातील आंबेजावळगे इथं झाला. शालेय शिक्षण सुरू असताना नाटकात काम करून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. शाळेत अभिनय केल्यावर झालेल्या कौतुकामुळे त्यांना हे जाणवू लागलं की आपण अभिनयाच्या क्षेत्रात काम करू शकतो. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांनी पुण्यातील SP कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना श्रीकांत मोघे यांच्याबरोबर अंमलदार या नाटकात त्यांनी काम केलं. त्यांचं दिग्दर्शन शरद तळवलकर यांनी केलं होतं. याच भूमिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने अभिनय क्षेत्रात पुढील वाटचाल करण्यास दिशा मिळाली. 1956 साली जयराम कुलकर्णी आकाशवाणीच्या पुणे केंद्रात नोकरीला लागले. याच काळात ते पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन मध्ये काम करत होते. इकडेच त्यांनी डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. आकाशवाणीमध्ये व्यंकटेश माडगुळकर यांचे सहाय्यक म्हणून जयराम कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली. आकाशवाणीवर माडगुळकर यांच्या बनगरवाडी या कादंबरीच्या वाचनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. कादंबरीतील कुठल्या पात्राचे वाचन कोणी करायचे, त्यांचा सराव यापासून ध्वनिमुद्रणापर्यंत सगळं काम जयराम कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली होत असे. आकाशवाणीवरील नोकरी आणि व्यंकटेश माडगुळकरांचे सहाय्यक असल्या कारणाने बऱ्याच वेळेला गदी माडगुळकरांच्या घरी येणं जाणं यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांशी त्यांची ओळख झाली. जयराम कुलकर्णींच्या नाटकातील अभिनयाचे नैपुण्य बघून त्यांना लवकरच चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. खरं तर त्यांच्यासारख्या उत्तम चरित्र अभिनेत्याने चित्रपटातील कारकिर्दीची सुरुवात थोडीशी उशिराच केली असं म्हणावं लागेल. त्या काळात चित्रपटांचे शूटिंग प्रामुख्याने मुंबई किंवा कोल्हापूरमध्ये होत असे. त्यामुळे जयराम कुलकर्णी यांना पुण्यातील आकाशवाणीची नोकरी सांभाळून हे काम करणं शक्य नव्हतं. म्हणूनच 1970 साली त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ अभिनय करण्याचा निर्णय घेतला. आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत जयराम कुलकर्णी यांनी 150 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कामं केली. त्यामधील अशी ही बनवाबनवी चित्रपटातील छबुराव, नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटातील नानासाहेब इनामदार, धूमधडाका चित्रपटातील नाना जवळकर अशा काही भूमिका आजही रसिक प्रेक्षकांच्या चांगल्या स्मरणात आहेत. या चित्रपटांशिवाय झपाटलेला, एकापेक्षा एक, थरथराट, बाळाचे बाप ब्रह्मचारी, दे दणादण, हा खेळ सावल्यांचा, आयत्या घरात घरोबा, गंमत जम्मत, माफीचा साक्षीदार, आमच्यासारखे आम्हीच, बजरंगाची कमाल अशा अनेक चित्रपटात त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारलेल्या आहेत. 2020 साली प्रदर्शित झालेला खेळ आयुष्याचा हा त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट होता. जयराम कुलकर्णी यांच्या अभिनयाची परंपरा त्यांच्या सूनबाई मृणाल कुलकर्णी, नातू विराजस कुलकर्णी आणि नातसून शिवानी रांगोळे या तिघांनी जपली आहे. आपल्या एका मुलाखतीत बोलताना जयराम कुलकर्णी म्हणाले होते
की अभिनय करताना आपल्या समोर कोण आहे यापेक्षा आपली व्यक्तिरेखा काय आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण मी एखाद्या चित्रपटात मालकाची भूमिका करत आहे आणि एक प्रथितयश कलाकार गड्याची भूमिका करत असेल तर माझ्या डोक्यात मी मालक आणि तो गडी हाच भाव असला पाहिजे, ज्यामुळे मी माझ्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेन. याचबरोबर कुठलीही भूमिका साकारताना त्या भूमिकेची काय गरज आहे हे समजून घेणं सुद्धा आवश्यक असतं. त्याबद्दल बोलताना जयराम कुलकर्णी यांनी सांगितलं, मोरूची मावशी नाटकात मी मावशीची भूमिका साकारत असताना त्या भूमिकेसाठी मला माझ्या मिशा काढाव्या लागणार होत्या आणि त्यासाठी मी तयार नव्हतो. पण माझ्या नाट्य शिक्षकांनी मला त्या भूमिकेची गरज समजावून सांगितली आणि मी साकारलेली तीच भूमिका सगळ्यात जास्त गाजली. 17 मार्च 2020 रोजी हृदयविकारामुळे जयराम कुलकर्णी यांचं निधन झालं. पण त्यांचं मराठी चित्रपटसृष्टीतलं योगदान अमूल्य आहे आणि त्याचबरोबर त्यांचा अभिनयाचा प्रवास देखील पुढील पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे. जयराम कुलकर्णी यांनी साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आवडते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.